भेंडीची भाजी म्हटली की बरेच जण नाकं मुरडतात. बऱ्याच जणांना अजिबात भेंडीची ती आवडत नाही. पण आता सीझन आहे तर बाजारात गेल्यानंतर सगळीकडे अगदी भेंडीच भेंडी दिसते. तर कधीतरी भेंडी घ्यायचा मोह हा होतोच. पण आज भेंडीची आपण अशी रेसिपी पाहणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीनं खातील, मागून खातील. कारण आज आपण बनवतोय अगदी हॉटेलसारखी छान कुरकुरीत आणि जिभेची चव वाढवणारी कुरकुरीत भेंडी. याकरता सगळ्यात आधी भेंडी जी ती स्वच्छ धुवून घ्यायची. साधारण पाव किलो भेंडी मी या ठिकाणी घेतलेली आहे. भाजी करता आपण भेंडी पुसून घेतो, कोरडी करून घेतो, तशी याला आवश्यकता नाही. भेंडी ओलसर असायला हवी, त्याच्यामुळं पाण्यातून फक्त निथळून याला घ्यायचं. त्यानंतर देठाचा भाग आणि शेपटीचा भाग जो आहे तो काढून टाकला. आता या भेंडीचे 2 काप करायचे आणि त्यानंतर लांब लांब पातळ असे याचे काप करून घ्यायचे. इथे लक्षात घ्या, तुम्हाला भेंडी जी आहे ती मात्र ताजी वापरायची आहे. करकरीत भेंडी हवी. फ्रीजमध्ये खूप जास्त दिवस ठेवून अगदी मऊ झालेली भेंडी याकरता वापरायची नाही आहे, ती कुरकुरीत होणार नाही. तर काय करायचं, भेंडीचे अगदी पातळ असे काप करून घ्यायचे. शक्य तितक्या पातळ असे काप करून घ्या, म्हणजे मग ती छान कुरकुरीत तळली जाते, कमी वेळेतही तळली जाते. त्यामुळं असे छान पातळ असे उभे काप याचे करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा बिया असतात, बिया देखील तशाच ठेवायच्या. या बियासुद्धा तळल्यानंतर मस्त कुरकुरीत अशा लागतात. तर याप्रमाणे भेंडी कापून झालेली आहे. आता ती एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. खूप जास्तही पिळायचं नाही, कारण नंतर आपण चाट मसाला घालणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा आंबटपणा असतो. लिंबू घातल्यामुळं चव छान येते आणि थोडासा ओलावा जो येतो भेंडीला राहायला मदत होते. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत सगळे मसाले. तर आता मसाले कोणते कोणते, अगदी सोपे आहेत. पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घातलं. तसेच एक छोटा चमचा फिश फ्राय मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. फिश फ्राय मसाला याकरता घातला की थोडीशी वेगळी छान चटपटी तशी चव येते. पण हा मसाला जर का नसेल तर तुम्ही धणे जिरे पूड देखील याच्यामध्ये वापरू शकता. आता हे मसाले घातल्यानंतर सगळे मसाले जे ते हातानं असं एकसारखे भेंडीला लावून घ्यायचे. हे बघा, मसाले आधी एकसारखे भेंडीला असे लावून घेतले की मिठामुळं जे ते भेंडीला पाणी सुटायला लागतं आणि ही जी भेंडी आहे ती थोडीशी अशी ओलसर व्हायला लागते. आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तांदूळ पिठी. तांदूळ पिठीनं भेंडीला अजून जास्त कुरकुरीतपणा यायला मदत होते. नुसत्या बेसन पिठापेक्षा थोडंसं तांदूळ पिठी जर का घातलेली असेल तर जास्त कुरकुरीत होते, थोड्या जास्त वेळ कुरकुरीत ती राहते देखील. तांदळाची पिठी आधी एकसारखी लावून घ्यायची. आता याच्यामध्ये घालायचं आहे मावेल तेवढं बेसन पीठ. आता बेसन पीठ घालताना असं प्रमाण असं नाही आहे, जसजसं तुम्ही घालत जाल आणि बेसन पिठाचं एक आवरण भेंडीला येईल इतपत बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. तर थोडं थोडं घालत जा. आता बेसन पीठ घालण्याची जी पद्धत आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे, जेणेकरून बेसन पीठ भेंडीला एकसारखं लागलं पाहिजे, चिकटलं पाहिजे. काय करायचं, थोडं बेसन पीठ घातलं की याला हातानं फारसं हलवायचं नाही आहे, फक्त अलगदपणे खालीवर करून घ्या. काय होतं, जर का आपण हातानं याला मिक्स करत राहिलो, लावत राहिलो तर बेसन पीठ भेंडीला चिकटण्याऐवजी आपल्या हातालाच जास्त चिकटतं. त्याच्यामुळं अलगदपणे थोडंसं बेसन पीठ घालायचं, खालीवर करायचं आणि 1-2 मिनिटं जाऊ द्यायचं. मिठामुळं तिखटामुळं पुन्हा भेंडीला थोडंसं पाणी सुटतं. पुन्हा याला खालीवर करायचं आणि मग पुन्हा बेसन पीठ भुरभुरायचं. अशा प्रकारे बेसन पिठाचं एक आवरण जे ते या भेंडीला आलं पाहिजे. खूप जास्तही बेसन पीठ वापरायची गरज नाही. साधारणपणे 1/3 कप ते अर्धा कप बेसन पीठ या ठिकाणी लागतं. भेंडी जर का ताजी असेल तर शक्यतो पाणी शिंपडायची गरज पडत नाही. पण जर का अगदीच भेंडी खूप ड्राय झाली असेल, कोरडी झाली असेल तर थोडंसं एखादा चमचा पाणी तुम्ही याच्यावर शिंपडू शकता. आता भेंडी तळण्यासाठी लक्षात ठेवा, तेल चांगलं कडक तापलेलं हवं आणि मग याच्यामध्ये भेंडी जी ती अशी थोडीशी सुटी करून सोडू शकता. सुटी न करता तशीच सोडली तरीसुद्धा चालते, कशीही टाकली तरी ती कुरकुरीत तळली जातेच. तर ही अशी भेंडी तेलामध्ये सोडली. तळताना गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवूनच भेंडी तळून घ्यायची. जास्त तापमानावर तळलं तरच भेंडी जी ती कुरकुरीत तळली जाते, त्याच्यामुळं गॅस चांगला मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवा. तळण्यासाठी चांगली 5 ते 7 मिनिटं तरी याला आरामात लागतात. आता भेंडी तळली आहे हे कसं ओळखायचं, तर बुडबुडे थोडेसे कमी झाले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे भेंडीचा हिरवा रंग जाऊन थोडासा काळपट शेवाळी रंग असतो ना तसा आला पाहिजे.
अगदी ब्राऊनही होऊ द्यायचं नाही, नाहीतर करपट होते. तर या दोन्हीच्या मध्ये म्हणजे अगदी हिरवी राहू द्यायची नाही आणि खूप ब्राऊनही करायची नाही. अशा पद्धतीनं छान सोनेरी रंगावर भेंडी जी आहे ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली. भेंडी जर का हिरवी राहिली तर ती मऊ चिकट लागते, त्याच्यामुळे हिरवी राहू देऊ नका. हे बघा, छान अशी कुरकुरीत ही जी भेंडी आहे ती अशी आपली तळून झालेली आहे. आता जर का बाऊलमध्ये थोडंसं बेसन पीठ आणि मसाला राहिला असेल, किंवा तुम्ही याच्यामध्ये पुन्हा थोडंसं बेसन पीठ मसाले वाढवूही शकता. तर याच्यामध्ये काय करायचं, हे असे पाण्यात धुतलेले शेंगदाणे आहेत, भिजवलेले वगैरे नाही आहेत, पाण्यात फक्त ओले करून घ्यायचे आणि शेंगदाणे याच्यामध्ये सोडले. आता शेंगदाण्याला सुद्धा हात न लावता असंच याला घोळवून घ्यायचं बेसन पिठामध्ये. म्हणजे बेसन पिठाचं एक आवरण जे येते या शेंगदाण्यांना येतं. हात लावला तर हाताला चिकटणार आणि 2 मिनिटं याला असंच सोडून द्या, म्हणजे मग बेसन पीठ व्यवस्थित याला चिकटतं. आणि त्यानंतर भेंडी तळलेल्या तेलामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण असंच तळतोय भेंडीसोबत खाण्यासाठी. शेंगदाणे तळणे ऑप्शनल आहे, नुसती तुम्ही भेंडी तळून घेतली तरीसुद्धा चालते. हे बघा, मस्त अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे, फारशी तेलकटही होत नाही. एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये देखील भेंडी तुम्ही करून घेऊ शकता. स्टार्टर म्हणून खाण्यासाठी अगदी मस्त अशी लागते. हवं तर याच्यावरून देखील तुम्ही लाल तिखट, चाट मसाला हे सगळं भुरभुरू शकता. त्यानंतर याच्यासोबत खाण्यासाठी या अशा कांद्याचे गोल गोल रिंग्स कापून घेतलेले आहेत. याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलं, मीठ आणि लाल तिखट घातलं आणि हा जो कांदा आहे तो आपण भेंडीसोबत खाऊ शकतो. एक झटपट असं स्टार्टर म्हणून भेंडीचा मस्त झटपट असा प्रकार आहे, जरूर करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.